हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम. 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान. 15,000हून अधिक उमेदवार रिंगणामध्ये. मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रावर. मुंबईमध्ये सत्तेची महालढत. 227 प्रभागातून सर्वाधिक 1,700 उमेदवार रिंगणामध्ये. तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव. 65 जागांसाठी मतदान. 230 उमेदवारांमध्ये लढत. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला 150 जागा मिळतील. एकनाथ शिंदेंना विश्वास. नुसती भाषणं करून पोटं भरत नसतात. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये शिंदेंचा राज ठाकरेंवर निशाणा. पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप. मनसे नेते योगेश चिलेंची पुरावे सादर करत पोलिसात तक्रार. पोलिसांचे चौकशीचे आदेश. चेंबूरच्या वॉर्ड 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप. व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. मीनाक्षी पाटणकरांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार. वसई फाटा परिसरामध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप सेना युती आणि बहुजन विकास आघाडी मनसेच्या कार्यकर्त्यांचा राडा. बबिया आणि मनसे कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्याला अडवलं. डोंबिवली प्रभाग 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप शिवसेना आमने सामने. हाणामारीमध्ये 4 जण जखमी. शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार सारिका भालेरावांच्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न. राजकीय हेतू असल्याचा काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांचा आरोप. आरोपींचा दुचाकीवरील सीसीटीव्ही समोर. काँग्रेसनं दिया धोका. नागपूरमध्ये रात्री काँग्रेसच्या विरोधातले पोस्टर. भाजपचे लोक पोस्टर आणून पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप. तर भाजपचे स्थानिक नेते अजय पाटलांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले. ब्लिंकिटची 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरीची सुविधा बंद. देशभरातील डिलिव्हरी कामगारांच्या संपानंतर केंद्र सरकारचा निर्णय. आपचे नेते राघव चड्डा यांनी बंदी घालण्याची केली होती मागणी.